कसे आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. झालं सगळ्यांचं जेवण? माझं आत्ताच जेवण झालं आणि निवांतवरती येऊन बसले. आज रविवार आहे, घरी येतं पोरं एवढे येडेवाणी करतं तर मोठा आवाज करून ठेवला टी व्हीचा. मला जास्त आवाज आवडत नाही आहे, कमी आवाजात मला टी व्ही बघायला आवडते. एवढा मोठा आवाज मला नाही आवडत जास्त, म्हणून बसले वरती येऊन. लय येडेवाणी करते. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मोठाली मुलं झाल्यावर टेन्शन नाही राहत? लहान मुलं असल्यावर असं वाटतं की नाही कधी मोठी होते लय येडेवाणी करतात की कामाधंद्याला जाणार आहे का मग मुलं मोठ्याले झाल्यावर. कसलं काय, एवढे मोठ्याले झाले तरी ऐकत नाही. तर ते मुली असले ना तरी समजून सांगितलं मुली ऐकतात तरी. यांना किती सांभाळावं लागतं ही मोठाली मुलं झाले तरी पण लय येडेवाणी करायला लागले. म्हणून आले वरती येऊन बसले. आता येतेनच माझ्या पाठीपाठ. कुठे गेली मम्मी म्हणून. घरी असले ना तर घडीभर शांत बसत नाही. किती उशीर झाला मी त्यांना म्हणते अरे शांत बसा शांत बसा, शांतच बसा ना. आले रागावरती निघून. आता दार बंद केलंय आणि बसले तर टी व्ही लावली, टी व्ही का DJ लावलाय, बसले तर ऐकत. मला वाटतं रविवारच्या दिवशी तरी शांत राहायचं ना, जरा आराम करावा. घरी येत ना तर आराम केला पाहिजे का नाही? पण नाही, अजिबात नाही, आराम नाही करायचा. आवाज करायचा, गाणे ऐकायचे, मग संध्याकाळी 5च्या 4च्या टायमाला झोपायचं. मग आणि कामाला जायचं म्हणलं म्हणतात नाही आज कंटाळा आला आहे, सुट्टी पाहिजे एखाद दिवशी. असं काम आहे. आज सुट्टी आहे तर आराम नाही तर करीत. मला तर काय, मला रोजचंच काम आहे. मला आराम आणि काय काहीच नाही माझं. मला ते दुपारी झोपायची सवय पण नाही, दुपारी आराम करायची. घरी असले तरी काय ना काय चालू असतं माझं. तसं त्यांचं नाही, ऐकायचं तर नाही पण काम पण नाही करायचं, असं काम आहे त्यांचं. हे बघा इथपर्यंत आवाज येतो. बोललं तर लय राग येईन त्यांना. आता खाली गेले आणि बडबड केली ना तर लय राग येईन. थांबा जाते खाली, सांगून बघते. ऐकलं तर ऐकलं. आता म्हणते तू वरती जा, कशाला आली इकडं म्हणून. हे बघा किती आवाज करून ठेवलाय. बंद केली. काय रे एवढा आवाज करून ठेवला होता? ते फार वरतीपर्यंत आवाज येतो. कमी कर ना आवाज कमी कर. हे बघा किती आवाज करून ठेवला. आणि कसं घरात आराम करायचं रविवारच्या दिवशी. हे असे लेकर एवढा मोठा आवाज करून ठेवलाय. आराम करायचं मला वाटत असेल की नाही म्हणून. आवाज कमी करा आणि आवाज कमी कर. झोपलेले ऐकत का? अजिबात ऐकायचं ना. आवाज कमी करणार आहे, आवाज कमी करणार आहे. आणू आराम करतात. रविवारचा दिवस असतं, आजूबाजूवाले आराम करीत असतात. रोशन नको ना रे. अरे पण थोडासा आवाज कमी कर ना. मग मी वरती जाणार नाही, इथंच बसते. मग कमी कर आवाज. तुला ऐकायचं तेवढा आवाज कर ना. खाली रविवारचा दिवस आहे ना, आराम करतात ना सगळे. रविवारच्या दिवशी दारू पितात, झोपून जातात. माकड तोंडाच्या. ए वरती आहे शर्ट घालून, लगेच वरती मारेन तुला मी लई. बघितलं किती येडेवाणी करतात. ऐकत आहेत का? किती आवाज करून ठेवतात. रविवारचा दिवस आहे, झोपलेले असतात सगळे. त्याच्यामुळं मी वरती निघून आले. ऐकायचं नाव नाही अजिबात. आता म्हणते बस वरती कवर पण. आराम केला पाहिजे का नाही? ऐकत आहेत का? सांगितलं तर ऐकत आहेत का? मोठ्याने अजून जास्त आवाज करतात. आणि तुम्ही म्हणता मोठाले मुलं झाल्यावर त्रास देत नाही. तर आजच घरी येतं बरं, रविवारची सुट्टी असते. त्यांना बोलायला गेलं की म्हणतात हां रविवारची सुट्टी असते, मग तुला सुट्टीच्या दिवशी पण आम्हाला काय गाणे ऐकू देत नाही, काय करू देत नाही, असं म्हणतात. मग असं वाटतं जाऊ दे मरू दे, सुट्टीचा दिवस आहे, करू दे त्यांना काय करायचे ते, नको त्रास द्यायला. आता बघा वरती आले तर अजून जास्त आवाज वाढवला. मोठं नाही ते बारकं लय आगाव आहे. मोठ्याचं नाही काय, बारकं त्रास द्यायला. त्याला लय जोराने आवाज करायचा आणि गाणे ऐकायची सवय बारक्याला.
घरात तर थांबत नाही आहे, जाईन आता कुठं. मित्र आले की मित्रांसोबत जाईन आता. पण जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत शांत बसणार नाही. काही नाही काय खटपट करीत राहणारच. जी त्याच्या मनाला वाटतं ना ते करीत राहणारच. आणि गेलं तर मग बाहेर गेलं ना पोरांमध्ये तर कव्हरही यायचं नाही. मग 50 फोन करा त्याला, फोन नाही उचलणार आणि येणार पण नाही लवकर, असं करीत. आता जेवतोय, जेवूस तर गाणे लावीन आता थोड्या वेळ. जेवण झालं ना की येईन. मग आता जाईन निघून. आज रविवार आहे म्हणून चाललो मी फिरायला आता इकडं तिकडं. असं काम आहे त्याचं. आता परत खाली जावं, शांत आवाज कमी कर म्हणावा ना तर माझ्यावर चिडेल. मग मलाच बडबड कर, जा ना तू वरती जाऊन बसली तर वरती जाऊन बस ना म्हणे. जास्त एक शब्द रिपीट डबल सांगितलेलं ते पण आवडत नाही. एकदाच बोललं पाहिजे एक शब्द. आपण सांगितलं नाही एकदा तर तो डबल करेन. मग